स्वागतम. आपल्या सगळ्यांचं मी डॉक्टर निलेश मनापासून स्वागत करतोय कॉमेडीच्या या दिवाळीत, जिथं टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल फू बाय फू. सगळीकडेच दिवाळीचं वातावरण आहे, तेव्हा या मंचावरती सुद्धा कॉमेडीची होणार आहे आतिषबाजी आणि विनोदांचे उडणार आहे डबल टिबल बार. आणि अर्थातच तुम्ही आणि आम्ही सगळेच हसून हसून होणार आहोत बेजार. तेव्हा चला सुरुवात करूयात मग या कॉमेडी दिवाळीला. काय म्हणता, सई कुठे आहे का? काय मी तिला दिवाळी सुट्टीवर पाठवलंय असं तुम्हाला वाटेल, तेवढं माझं भाग्य नाहीये. सई आपल्यातच आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सई ताम्हणकर. निलेश माझ्याशी कितीही भांडत असला तरी निलेशला या वर्षीचं बेस्ट अँकरचा अवॉर्ड मिळालंय. माझ्याकडून त्याचं खूप खूप अभिनंदन. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर आजच्या हसवा हसवीला सुरुवात करण्याआधी आपण प्रथेप्रमाणे स्वागत करणार आहोत आपल्या लाडक्या जजेसचं. निर्मितीताई सावंत. निर्मितीताई, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो, आपल्या फूबाई फूच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून सुद्धा दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. स्वप्नील जोशी. स्वप्नील, विश यू अ व्हेरी 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 हॅपी अँड अ प्रॉस्परस दिवाळी. विश यू द सेम साई. आणि माझ्याकडून आणि फूबाई फूच्या समस्त परिवारातर्फे संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दिवाळी म्हटली की आपल्या घरी पाहुणे येतात, त्यामुळे आमच्याही घरी पाहुणे आलेले आहेत. झी मराठी अवॉर्ड्स 2010 मध्ये सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून गौरवण्यात आलेली आपली सगळ्यांची लाडकी मालिका कुंकू या सिरियलचे कलाकार आज इकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सर्वोत्कृष्ट भावंडातील भाऊ ठरलेला गणू उर्फ प्रफुल्ल भालेराव. वा, अभिनंदन तुझं. त्यानंतर अहिल्या म्हणजे स्नेहलता वसईकर. सगळ्यांचीच लाडकी अमृता म्हणजेच मानसी कुलकर्णी. सुगंधा म्हणजेच नेहा शितोळे. सुमित्रा अक्षता कुलकर्णी. झी मराठी अवॉर्ड्स 2010 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा म्हणून ज्यांना गौरवण्यात आलेलं आहे ते आमचे वॉकनीस म्हणजेच सिद्धेश्वर झाडपुके. आणि यानंतर ज्यांच्यावरती बऱ्याच अवॉर्ड्सची आता बरसात झालेली आहे. झी मराठी अवॉर्ड्स 2010 सर्वोत्कृष्ट लक्षवेधी चेहरा, सर्वोत्कृष्ट भावंडांमधील बहीण आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आपल्या सगळ्यांचीच लाडकी जानकी म्हणजे मृण्मयी देशपांडे. एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांचंच खूप खूप अभिनंदन. आणि आज तुम्ही फूबाई फू मध्ये आलेला आहात. फूबाई फूची आज दिवाळी आहे आणि आज तुम्ही पाहुणे म्हणून आलाय, तेव्हा सगळ्यांच्याच बरोबर ही दिवाळी साजरी करा. तर चला सुरुवात करूयात या हास्य दिवाळीला आणि बोलूयात आजच्या पहिल्या जोडीला. आजच्या भागाची सुरुवात करण्यासाठी इथे येणार आहेत एक सर आणि त्यांचा एक विद्यार्थी. इकडे धुमाकूळ घालणार आहेत. बघूयात काय करतायत. येते स्वप्नीलजींच्या टीमची जोडी आनंद आणि दिगंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 नंतर 15 16 सर आले पळा पळा. 14 नंतर 15 16 सर आले पळा पळा. सर 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 कोण तू? कोणतू नाही, मी चिंटू. चिंटू सर, तुम्ही मला ओळखलं नाही? हो, मी तुमचा लाडका विद्यार्थी चिंट्या. चिंट्या, अरे हे काय अवतार केलायस, कसले कपडे घातलेस आणि मला सांग 3 दिवस कुठे होतास? परवाच्या दिवशी क्लासला आला का नाहीस? परवा माझी पॅन्ट ओली होती सर. म्हणजे मी ती वाळत घातली पण ती सुकलीच नाही सर. माझ्याकडे एकच पॅन्ट आहे, काय करू?
अच्छा, हे कारण परवाचं आहे. बरं, मला सांग, काल काल का क्लासला आला नाही? काल मी आलो होतो तुमच्या घरी, मग? पण तुमच्या दारात तुमची पॅन्ट वाळत घातली होती सर. आता पॅन्ट नसेल तर तुम्ही मला कसे शिकवणार सांगा ना. हे कालचं कारण झालं. आज का उशिरा आलास रे? का परवाची पॅन्ट अजून नव्हती वाळली? नाही वाळली पण ती धुतल्यामुळे इतकी आटली की ताणून माझ्या साईजची करावी लागली सर. सगळं स्किट आपण पॅन्ट वर करणार आहोत का? सर इतक्या दिवसांनी येतोयस, काय हे कपडे, काय हा गॉगल? अरे क्लास मध्ये आलायस का कुठल्या तरी जत्रेत फिरायला आलायस रे? सर तुम्ही जर तुमच्या मुलीला माझ्या बरोबर पाठवलं ना सईला, तर जत्रेत सुद्धा फिरून येईन म्हणतो. परमेश्वरा, अरे कसले विद्यार्थी पदरात घातलेस रे? अरे कोणीच सांगितलं तुला हा गॉगल घालायला? तुमच्या मुलीनी सईनी. आता सईकडे बघतोच मी एकदा. अहो काही काय बोलताय सर? तुम्ही दोघं एकत्र एकाच घरात राहता, ती तुमची मुलगी, आणि अजून तिच्याकडे तुम्ही बघितलंच नाही सर. हे म्हणजे तुमचं विचित्र आहे सर. अरे बघतो म्हणजे आता येऊ दे, तिला चांगली खडसावतो तिला. खबरदार तिला खडसावलं तर आजपासून तुमचा क्लास सोडला. तुमचे महिन्याचे 1000 रुपये गेले. मला धमकी देतोस? मला धमकी देतोस? नाही, सर खरं म्हणजे मी गॉगल घालणारच नव्हतो. मग पण सई म्हणजे तुमची मुलगी म्हणाली मी गॉगल घातल्यावर रणबीर कपूर सारखा दिसतो. आता मला खरंच शंका आहे, सई नक्की माझीच मुलगी आहे ना? आण तो गॉगल इकडे, आण गॉगल इकडे. हा चला आता क्लासला सुरुवात. हा सर काय तुम्ही हा गॉगल घालू शकत नाही का? तुम्ही मला ओरडता आणि स्वतः गॉगल घालता. तुम्ही गॉगल घालून ह्या क्लास मध्ये मला शिकवू शकत नाही सर. कळतंय, आरडाओरडा नको. चला आता मुख्य क्लास चालू. मी परवाच्या दिवशी तुला गणिताचे एक महत्वाचे सूत्र शिकवले होते. काय शिकवलं ते सांगा बघू. माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे सर. आता मात्र थोबाड फोडीन. सर मी सूत्र सांगतोय. कसं काय? अ ने ब ला भाग जातो. हो बरोबर. ब ने क ला भाग जातो. म्हणजे अ ने क ला भाग जाणार. बरोबर. म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम आहे, तसंच तुमचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. जर माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तर माझं तुमच्या मुलीवर प्रेम असणार. झक मारली आणि तुला हे सूत्र पहिल्यांदा शिकवलं. आता विज्ञान मला सांग, कम्प्युटरचा शोध कोणी लावला? न्यूटनने सर. भारत्या, न्यूटनने कम्प्युटरचा शोध लावला? येस सर. काय? आयझॅक न्यूटन. सर न्यूटन एक दिवस असा झाडाखाली बसला होता, वरन अचानक सफरचंद खाली पडलं. हा गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे, हा दुसऱ्या कुणीतरी लावलाय. बाजूला त्याला कम्प्युटर दिसला. न्यूटनने कम्प्युटर कडे बघितलं, तो कम्प्युटर चालू केला, तो कम्प्युटर चालू झाला. अशा तऱ्हेने न्यूटनने कम्प्युटरचा शोध लावला सर. असा लागला का कम्प्युटरचा शोध? मला सांग, आगीचा शोध कसा लागला रे? न्यूटनने लावला सर. सर न्यूटन हे नाव मला फार आवडतं. आयझॅक न्यूटन, आय लाईक न्यूटन. हो का सर? दुसऱ्यांदा न्यूटन असा झाडाखाली बसला होता, अचानक सफरचंदाचं फळ असं खाली पडलं. त्याने फळाकडे बघितलं, हा गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे, दुसऱ्या कुणीतरी लावला. बाजूला असा कम्प्युटर होता, तो शोध तर त्याने आधीच लावला होता. बरोबर. तेवढ्यात त्याला बाजूला एक सिगारेट दिसली, ती त्याने पटकन उचलली आणि तो विचार करायला लागला ही कशी बरं पेटवायची. तेवढ्यात त्याला एक काडेपेटी दिसली, ती त्याने उचलली, पेटवलं तर काय आग सर आग. अशा रीतीने न्यूटनने आगीचा शोध लावला. आपल्याकडे विद्यार्थ्यांना जाळून मारण्याची शिक्षा नाहीये रे. गधड्या, काय बोलतोस तू? सर हे तर काहीच नाही. वाफेच्या इंजिनाचा शोध सुद्धा न्यूटननेच लावला. नाही रे सर एकदा न्यूटन झाडाखाली बसला होता, बरोबर. एवढ्याच वरनं एक खाली फळ पडलं, तो शोध दुसऱ्या कोणीतरी लावला. त्याच्या शेजारी नेमकं त्याला कम्प्युटर दिसला, तो शोध त्यांनी आधीच लावला होता. त्याच्या शेजारी त्याला एक सिगरेट दिसली. कशी दिसणार? काल तो ओढली नाही का त्याने? तेवढ्यात त्याला असा आवाज आला, म्हणून न्यूटन इकडे तिकडे बघायला लागला. बघतो तर काय, समोर वाफेचं इंजिन. अशा तऱ्हेने त्याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. सर हे तर काहीच नाही. वॉशिंग मशीन, कावीळ, फ्रीज, डेंग्यू असे अनेक शोध लावलेत सर. छान, खूप शिक्षण झालंय हा तुझं. आता चालता हो.
पुन्हा पुढे चालता हो, पुन्हा वर्गात येऊ नको. 3:30 वाजले. चला तुझा क्लास संपला. निघा चला. 3:30 वाजले हो, हो. म्हणजे पटकन आता सई तयार होऊन येईल. म्हणजे काय? तीच मला बोलली होती, जर बाबांना 15 मिनिटं असं बोलण्यात गुंतव, तेवढ्यात मी येते. काय सांगतो? हे तर काहीच नाही सर. हो, घड्याळाचा शोध सुद्धा न्यूटननेच लावलाय सर. आता चालता हो. चालण्याचा शोध सुद्धा न्यूटननेच लावलाय सर. थोबाड फोडीन आता. थोबाड कसं फोडीन ह्याचा शोध कोणी लावला? हो, न्यूटनने सर. आयझॅक न्यूटन. आय लाईक न्यूटन सर. वा, क्या बात आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, या जोडीचा शोध सुद्धा न्यूटननीच लावला असावा. धमाल आली. पण मला आता वळायचे परीक्षकांकडे, की कसा वाटलाय त्यांना हा परफॉर्मन्स. सई, स्वप्नील सर, तुमची टीम आहे, तुम्हाला कसा वाटला? आनंद दिग्या, यार काय सुरुवात केली तुम्ही दिवाळीला यार. क्या बात आहे. वा, क्या बात आहे. निर्मिती ताई, मला वाटतं दिवाळीचे फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू सगळे दारुगोळा सगळा येणार आहे आपल्या स्टेजवर. आणि आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही दोघांनी खूप हसलो. खूप छान झालं. मज्जा आली. खूप मज्जा आली. थँक्यू. या वर्षीचं खलनायिकेचं नामांकन आहे स्नेहलताला. मला तिला विचारायचे की तिला हा परफॉर्मन्स कसा वाटला. स्नेहलता. आनंदाला ऑलवेज रॉक्स. आणि दिगंबर आणि आनंदाला म्हणजे ॲटम बॉम्ब नाही, आयटम बॉम्ब आहेत ते दोघे. तर दिगंबर आनंद पुढेही अशीच धमाल करत राहा. कॉमेडीचे फटाके असेच उडवत राहा. आम्हाला हसवत राहा. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.